हे आहेत आंबेगाव तालुक्यातील गिरवली इथले अरुण हगवणे, मंचरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक। राजकारणात असले तरी त्यांचं शेती आणि मातीवर प्रचंड प्रेम। पूर्वी पडीक माळरान असलेल्या जागेवर त्यांनी आंब्याची बाग लावली। झाडं जगवण्यासाठी डोक्यावरून पाणी घातलं आणि त्याच ठिकाणी ही आमराई फुलवली। पूर्वीले सगळं 10 एकर माळरान होतं, याच्यात गुरं चरत होती। नंतर मी थोडं लेवल करून एक एकरची लागवड करीत आजपर्यंत मी 10 एकर लागवड केलेली आहे आणि आता पूर्ण क्षमतेने सगळे 10 एकर बागेचं उत्पन्न चालू आहे। आपल्या बागेत वेगवेगळ्या प्रकारची आंब्यांची झाडं असावीत यासाठी त्यांनी हापूस, केशर, पायरी, लंगडा, राजापुरी अशा वेगवेगळ्या आंब्यांची लागवड केली आहे। आता पूर्ण हापूसची आपल्या बागेत जवळजवळ 300 झाडं आहेत आणि बाकीची 1300 झाडं केशर, राजापुरी, लंगडा, पायरी या अनेक प्रकारच्या जातीची झाडं आहेत। अरुण हगवणे यांचा मुलगा गणेश हगवणे हे सध्या संपूर्ण बागेची काळजी घेतात। ही बाग कमीत कमी रसायन वापरून आणि शेणखताचा जास्तीत जास्त वापर करून वाढवण्यावर त्यांचा भर आहे। जीवामृत, नीम अर्क, निंबोळी अर्क या सगळ्या सेंद्रिय निविष्ठांचा वापर ते शेतात करतात। वडिलांनी लावलेली झाडं 200 झाडं होती, त्यानंतर मी एक 1500 झाडं लावली 15 एकरमध्ये। तर झाडांची जोपासना, निगा व बाकीचं व्यवस्थापन हे सगळं मी माझ्या अधिपत्याखाली करत असतो। शेतातील सगळ्या कामांसाठी त्यांच्या कुटुंबियांचा त्यांना मोठा आधार आहे। मजुरांचं व्यवस्थापन, तणाचं व्यवस्थापन आणि इतर छोट्या मोठ्या कामात गणेश यांच्या पत्नी मनीषा, वडील, भाऊ आणि इतर कुटुंबियांचा हातभार असतो। मजुरांची मॅनेजमेंट म्हणजे मजूर पाहणे, ते का उतरवण्यापासून परत आंब्याच्या बागेतले जे तण आहेत, जे गवत आहे ते काढणीपासनं ते भरणे, ते आंब्याला पाट पाणी म्हणा किंवा ठिबकनी पाणी म्हणा, ठिबकनी पाणी भरायचं ठरलं तर त्याची मॅनेजमेंट माझे पती गणेश हगवणे करतात आणि पाट पाणी म्हणा किंवा बाकीच्या ज्या गोष्टी तण काढणे वगैरे त्याची मॅनेजमेंट मी बघते। यंदा कोकणासहित राज्यातील आंबा उत्पादकांना वातावरण बदलाचा मोठा फटका बसलाय। यात हापूस आंब्याचं उत्पादन हे 80% कमी झाल्याचं चित्र आहे। अशा स्थितीतही योग्य व्यवस्थापन आणि जास्तीत जास्त सेंद्रिय खतांच्या वापरामुळे गणेश यांनी चांगलं उत्पादन काढलंय। यावर्षी क्लायमेटचा इफेक्ट असूनही आपण त्या पटीत गेलो। एक हापूस साधारण 1000 ते 1500 बॉक्स आपले निघतील साधारण। त्यानंतर केशर 400-500 क्रेट निघतील, त्यानंतर राजापुरी 300-400 क्रेट निघतील। एवढा माल आपल्या बागेला आहे। त्यांच्या एकूण आंबा बागेतून ते दरवर्षी लाखोंची उलाढाल करतात। आंबेगाव तालुक्यातील सगळ्यात जास्त आंब्याची झाडं असलेल्या शेतकऱ्यांपैकी हगवणे हे एक आहेत। ते पिकवत असलेल्या हापूसला आता भौगोलिक मानांकन मिळाल्यामुळे त्यांचा शिवनेरी हापूस आंबा जगाच्या पाठीवर ओळखला जाऊ लागलाय। दत्ता लवांडेंसह ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com।